मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन साम, सजा दो घर को गुलशन साम। मेरे सुंदर ते जाना उभे विठेवर कर कठेवर ठेवानिया कर कठेवर ठेवनिया राम कर कठेवर ठेवा सुंदर ते जाना उभे कठेवर ठेवानिया कर कठेवरी ठेवानिया राम कर कठेवर ठेवानिया सुंदर ध्यान उभे कर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान कासे आवडे निरंतर हेच ध्यान आवडे मकर कुंडले तळपती श्रवाण कंटिक वस्तु बहुमणी विराजित कंटिक वस्तु बहुमणी विराजित कंटिक वस्तु बहुमणी विराजित तुलसी
पिता पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी Barak Kumari Barak Kumari Jai Jagat Barak Kumari Barak Kumari Jai Jagat Barak Kumari Barak Kumari Jagat Barak Ram Krishna Hare Hare Jaya Krishna
पाहता लोचनी सुख झाले हो साजने तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव विठ्ठला बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
सोखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ सोहामणी श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचता सनाथ होते जीव वाचिता सनाथ होती जीव वाचिता सनाथ
हॅलो बस सुख अनुपम्य संतांचे संगती सुख अनुपम्य संतांचे संगती सुख अनुपम संताचे चरणी विको सुख अनुपम संताचे चरणी आवाज विकू द्यायला हा सुख अनुपम्य संतांचे चरणी सुख अनुपम्य संतांचे चरणी चरणी सुख अनुपम संताचे चरणी सुख अनुपम संताचे चरणी प्रत्यक्ष लंका भुवनी नादतसे प्रत्यक्ष लंका भुवनी नादतसे तुहा महाराज ज्ञानेश्वर माऊली तुहा महाराज ज्ञानेश्वर माऊली प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे तुहा महाराज ज्ञानेश्वर माऊली तुहा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेणे निगमावली प्रगट केली जेणे निगमावली प्रगट केली जेणे जेणे निगमावली जेणे निगमावली
वल्ली जन निगम वल्ली निगम वल्ली हद जन निगम वल्ली जन निगम वल्ली जन निगम वल्ली जन निगम वल्ली जन जन निग हरि जन निगम वल्ली प्रगट केले जन निगम वल्ली जन जन निगम जन निगम वल्ली जन निगम वल्ली जन निगम वल्ली जन निगम वल्ली प्रगट केली जन निगम वल्ली प्रगट केली तुहा महाराज ज्ञानेश्वर तुहा
सुखानुपम संताचे चरणी प्रत्यक्षालंका भुवनी नांदत तुहा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली संसारी आसक्त माया मोहरत ऐसे जे पतित तारावया तुहा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली चोखा मने श्रेष्ठ ज्ञान देवी ग्रंथ वाचिता सनात हो जीव तुहा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा नमना दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताची दुसरे चरण पांडुरंगा करो प्रथमा नमना दुसरे चरण संत कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करो जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षणम एकम नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गोरक्ष जालंधर चरपटाश्य आडभंग काणीपमचिंद्रराध्यः चौरंगी रेवाणक भर्तृसंज्ञा भूम्यांबभूर नवनाथ सिद्धः नमो ज्ञानेश्वर 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 देवदारा सोपान देवा देवदारा सोपान देवा देवदारा सोपान नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सुखानुपम संताची चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे सेवेसाठी निवडलेला अभंग 11व्या शतकाचा उत्तरार्ध आणि 12व्या शतकाची सुरुवात अशा संधी कालामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक प्रांतामध्ये आणि अनेक समाजामध्ये अनेक विभागामध्ये वेगवेगळ्या जाती पंथामध्ये महान सत्पुरुषांनी संतांची महाराष्ट्रामध्ये एक मांदी आळी होती.
त्यामध्ये आळंदीला निवृत्तीनाथ ज्ञानदेव, मुक्ताबाई सोपानदेव, तर तेरडोकला संत गोरोबा काका, सेना महाराज नरहरी सोनार, पंढरपूरला नामदेव महाराजांचं कुटुंब, नारायण, विठ्ठल, गोविंद, महादेव, असं 14 भाऊ आणि 14 माणसाचं कुटुंब पंढरपूरला नामदेवरायाचं संत होत. त्यांचे शिष्य चोखोबाराय मंगळवेढ्याला, पंढरपूरच्या जवळ आरण नावाचं गाव, तिथं सावतोबा महाराज, अशी अनेक संतांची मांदियाळी महाराष्ट्रामध्ये होती. आणि या सगळ्या संतांमध्ये ज्ञानेश्वर महाराज वयानं लहान, पण ज्ञानेश्वर महाराजांचं संघटन कौशल्य फार अप्रतिम होतं. अनेक प्रांतातल्या आणि अनेक प्रकृतीच्या वेगवेगळ्या भागात जन्माला आलेल्या जाती धर्मामध्ये ज्ञानेश्वर माऊलीनं मोठा एकोपा निर्माण केला. आपल्या स्वतःच्या विचारावर, आचारावर, भक्तीवर, ज्ञानावर, ह्या सगळ्या गोष्टीचा पगडा ह्या सगळ्या साधू संतांनं ज्ञानोबारायांना त्यांचं वैचारिक सौंदर्य मान्य केलं. जसं या परिसरामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची माणसं राहतात, पण श्री संत ज्ञानोबा तुकाराम भजनी मंडळानं संत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज या विचाराची पायाभरणी करून शेकडो घरांना, हजारो घरांना एकत्रित येऊन सनातन धर्माची, भारतीय संस्कृतीचं आणि भारतवर्षाचं विचाराचं आदान प्रदान करण्याचा मोठा घाट आणि मोठा पायंडा या मंडळानं मांडला. आणि गेली 6 वर्ष, 7वं वर्ष चालू, हे सतत अव्याहत, कुठे जातीचा, पातीचा, कुठे प्रकृती विकृतीचा, प्रांताचा, तालुक्याचा भेद न करताना मंडळानं, या भजनी मंडळानं सार्थ नाव देऊन, संत ज्ञानोबा तुकाराम महाराज नाव देऊन संपूर्ण विश्वाला ज्ञानेश्वर महाराजांच्या नावानं गवसणी घातली. जशी पखवाजाला गवसणी घालून पखवाजाला झाकून टाकतात आणि सुरक्षित ठेवतात, तसं ज्ञानेश्वर माऊलीच्या, तुकाराम महाराजांच्या, नाथ महाराज, नामदेव महाराजांच्या या वारकरी साधू संतांच्या विचारानं संपूर्ण विश्वातल्या मानव जातीला विचाराची, आचाराची आणि संरक्षणाची एक गवसणी घातली महाराज. आणि सगळ्या विश्वाला, प्रत्येक प्रांतातल्या आणि जगाच्या पाठीवरल्या प्रत्येक माणसाला तू माझा आहेस आणि मी तुझ्यासाठी आहे, अशा प्रकारचा विचार वयाच्या 13व्या वर्षी मांडून 16व्या वर्षी त्याची प्रेझेंटेशन सगळ्या समाजाला ज्ञानेश्वरीच्या रूपानं अवघ्या 16 वर्षाच्या वयात ज्ञानोबारायाने दिले. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, नाही का, अशा प्रकारची गवसणी घालून एका विचाराखाली, जसे हारामध्ये अनेक प्रकारचे फुलं असतात, काही गुलाबाचे असतात, काही झेंडूचे असतात, काही चमेलीचे असतात, काही वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात आणि वेगवेगळ्या प्रांतात जन्माला आलेली असतात. परंतु कलाकार आणि हार बनवणारा वेगळ्या रंगाच्या फुलानं पण एका धाग्यात घालून, धागा एक, फुलांच्या जाती वेगळ्या, फुलांचे रंग वेगळे, फुलांचे सुगंध वेगळे, फुलांची प्रकृती वेगळी, त्याचं सौंदर्य वेगळं, त्याचा सुवास वेगळा, हे वेगळं असून सुद्धा तो फुल बनवणारा, हार बनवणारा कारागीर त्या सगळ्या वेगवेगळ्या जातीच्या फुलामधून एक सुंदर असा देखणा हार बनवतो आणि त्या सुट्ट्या फुलापेक्षा अधिक किमतीनं तो हार समाजाला देतो.
तसं संत ज्ञानोबा तुकोबारा या भजनी मंडळानं महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रांतात जन्माला आलेल्या या प्रत्येक कुटुंबातला एक एक हार, एक एक मणी आपल्या स्वतःच्या स्वभावाचा, आपल्या स्वतःच्या प्रांताचा, आपला स्वतःचा वेगळा नोकरीचा, व्यवसायाचा, उद्योगाचा धंदा स्वीकारून या मंडळानं ह्या सगळ्या घरकुलाला एकत्र बनवून हा अखंड हरिनाम सप्त्याचा ज्ञानोबाराय तुकोबारायचा एक सुंदर हार बनवून आपल्या घरात ठेवलेला आहे. लक्षात हा हार बनवून आपल्याला दिला आहे. जसा हार गळ्यात घातल्यानंतर माणसाचं सौंदर्य वाढतं, माणसाला अभिमान निर्माण होतो, माणसाला आनंद होतो, तसं संत ज्ञानदेवांच्या आणि तुकोबारायच्या विचाराचा हार या नव्या तरुण पिढीच्या तुमच्या घराघरात हा हार जाणार आहे. आणि हा हार हरिपाठाच्या रूपानं, अभंगाच्या रूपानं, ओवीच्या रूपानं जाणार आहे. आणि आपल्या मुलीचं, आपल्या मुलाचं, आपल्या पिढीचं आणि आपल्या संस्कृतीचं भविष्य अत्यंत उज्ज्वल, अत्यंत पवित्र, अत्यंत प्रकाशमान आणि अत्यंत विशाल आणि उदात्त असं आपल्या नव्या पिढीचं उज्ज्वल भविष्य होणार आहे. मिनिट काटा आणि सेकंद काटा फिरताना फार भराभरा फिरतो. मिनिट काटा जरा दिसतो पण तास काटा दिसत नाही. पण तो घर बदलल्याशिवाय घर बदलतो तो. तसं चहा पिणारा, आपे पान करणारा माणूस बदलतो. दूध पिणारा उशिरा, पण तूप खाणारा फार उशिरा बदलतो. पण त्याच्या बदलाचं सौंदर्य हे मात्र कुणीही लपू शकत नाही. तसं सप्ताचं 7 दिवस हे ज्ञानामृत, हे घृत, हे तूप आपल्या घराघरातल्या मुलाच्या अंतकरणातल्या बुद्धीतला पालट, अंतकरणाचा पालट, आचारा विचाराचा पालट बदलणारे. आणि ते इतकं सौंदर्य वाढणार आहे की तुमच्या म्हातारपणामध्ये, तुमच्या प्रकृतीच्या कालामध्ये तो मुलगा तुमची यथार्थ सेवा करील. आणि मग तुम्हाला कळेल की आपल्या घरकुलच्या सप्त्यानं आपला काय बदल केला हे नंतर आपल्याला कळेल. कारण हा तास काटा आहे, हा सेकंद काटा नाही बदलायला, हा तास काटा आहे. तो दिसतच नाही. किती वेळ जरी बघितलं तरी तो तसाच जागेवर बसलेला दिसतो. पण बऱ्याच वेळानं पाहिलं त्याने अख्खं घर बदललेलं असतं. ह्या घरावरून त्या घरावर जातो. तसा आपल्याला दिसणार नाही, कळणार नाही. पण या सप्ताहामधून किंवा या वेगळ्या प्रांतातल्या प्रत्येक घराघरामधून आपला मुलगा, आपली मुलगी कशी बदलून ज्ञानदेवांच्या, तुकोबारायच्या, नामदेवांच्या, वारकरी संप्रदायाच्या, भागवत गीतेच्या पायाजवळ कधी गेली आणि ही पायाजवळ जात असताना आई वडिलाच्या पायाला कशी लागली आणि याचं मस्तक कसं लागलं हे विज्ञानाच्या काळामध्ये, अतिशय घाई गर्दीच्या काळात आपल्याला योग्य वेळेला याचा पगार मिळण्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवा. याचा पगार मिळणार. त्याला फक्त काय असते, समयाची कितीही सुंदर आणि कितीही रोज पाणी घालून, किती जरी बगीच्यामध्ये तो बगीचा लावणारा बागवान जरी फिरला, तो फुलमाळी, तरी त्याला वसंत ऋतू आल्याशिवाय त्याला फुलं आणि फळं येत नसतात. तसा योग्य समय आल्याशिवाय आपली पिढी बदललेली तुम्हाला दिसणार नाही, पण बदलल्याशिवाय राहणार नाही. हे मोठं काम. आणि आज या युगाला, या समयाला, या वेळेला आणि या परिस्थितीला ह्या संस्काराची, या संस्कृतीची, या विचाराची अत्यंत आवश्यकता आहे. हा विचार जर वेळेवर रुजला नाही तर भविष्य काळातला धोका अत्यंत मोठा आहे, अत्यंत कठीण आहे, फार अवघड आहे. आणि त्याचे परिणाम आपल्याला फक्त दुःखच दुःख भोगावा लागेल. म्हणून याची फार गरज आहे मला, या विचाराची, या आचाराची, या संत विचाराची गरज आहे. का तर सगळ्या प्रकारची भौतिक, बौद्धिक, आध्यात्मिक ही सगळ्या प्रकारची सुख आणि परिपूर्णता आणि पूर्णता फक्त सज्जन माणसाजवळच मिळते. अन्यथा दुसरीकडे कुठेही मिळत नाही. फक्त त्याच्याच जवळ मिळते. का तर सगळ्या प्रकारची सुख फक्त त्याच्याजवळ असतात.
सगळ्यात महत्वाचं आपल्या लक्षात आलं पाहिजे, सुखाचा मायबाप कोण आहे असं जर विचारलं तर नाही का. एखाद्या मुलाला विचारलं तुझी आई कुठे आहे, तर तो म्हणतो ही माझी आई आहे. बाप कुठे, हे माझे वडील आहेत, माझी ही आई. जसा मुलगा सांगतो आई वडील, तुम्ही सांगताय माझी आई, तसं सुखाला विचारलं तुझा मायबाप कोण आहे हे त्याला विचारलं. बाबा सुखा तुझा मायबाप सांग, तर सुख काय सांगा. सुख सांगतं फक्त माझे आई वडील विचार आहे. माझे आई वडील काय आहे, फक्त विचार. मी फक्त विचाराच्याच सुविचाराच्याच पोटी जन्माला येतो. सुविचार सोडून, चांगला विचार सोडून माझा जन्म होत नाही. आलं का लक्षात. सुख कुठं जन्माला येतं, फक्त विचारातच जन्माला येतं, दुसरीकडे येत नाही. मग विचार आपल्या कुटुंबात राबवण्यासाठी सुख जर तुमच्या कुटुंबात पाहिजे तर कसा विचार, सुख पाहिजे तर कसा आणणार तुम्ही सुख. भावाभावात विचार तिथं सुख आहे. सासू सुनात विचार तिथं सुख आहे. बहिणी बहिणीत विचार तिथं सुख आहे. बहीण भावात विचार सुख आहे. बाप लेकात विचार सुख आहे. शेजाऱ्या शेजाऱ्यात विचार सुख आहे. अख्ख्या घरकुल मध्ये विचार सुख आहे. तुमच्या अख्ख्या घरकुल मध्ये विचार आहे का नाही. हा 365 665 काय असतील घरकुल, हा विचार आहे का नाही. मग सुख किती आहे महाराज इथं, किती सुख आहे. 31 डिसेंबर वर्षाचा अखेरचा दिवस माणसं कसा साजरा करतात आणि 31 डिसेंबर तुमच्या घरकुल मध्ये पंढरी सारखी साजरी होते. यापेक्षा काय सुख पाहिजे तुम्हाला, अजून काय सुखाची कल्पना करणार. नाही तर महाराष्ट्रभर आम्ही फिरतो. 31 डिसेंबरला मुंबईहून कीर्तन करून यायचं ठरलं तर आपल्या ड्रायव्हरला सांगावं लागतं आपलं सुरक्षित चला, सुरक्षित चला. कारण कोण कसा कुठून शिरण, कोण कसा हॉटेलमधून बाहेर येईल, हे आता माझं बोलणं इथं उचित नाहीये. आपल्याला माहिती आहे की 31 डिसेंबर माणसं कसा साजरा करतात. अंगावर कपडे तरी नीट ठेवतात का, मला सांगा. ही परिस्थिती. पण आज आपल्या एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या घरकुल मध्ये पंढरी सारखं वातावरण तयार होतं. हे कशाचा बेनिफिट आहे, हा पगार कशाचा, हे सुख कशाचं, हे कुणी दिलं तुम्हाला. हे सुख फक्त चांगल्या विचारातूनच जन्माला आलं, लक्षात ठेवा. सुख हे विचारात जन्माला येतो, दुसरीकडे येत नाही. म्हणून तुम्हाला सुखी व्हायचंय का, तुमच्या घरात सुखी व्हायचंय का, दारात सुखी व्हायचंय का, तुम्ही तुमच्या बरोबर जी माणसं आहेत त्याच्या बरोबर चांगला विचार करा. सुख घरातच जन्माला येणार. सुखाला कुठं मंदिरात शोधायची गरज नाही. सुखासाठी मंदिरात गर्दी करण्यापेक्षा सुखासाठी आपल्या घराचं मंदिर कसं बनल याचा विचार करा. मंदिरात गर्दी करू नका सुखासाठी, तर आपल्या घराचं मंदिर कसं बनल याचा विचार करा. कीर्तन प्रवचन पुण्य मिळवण्यासाठी अजिबात ऐकू नका. का पुण्य मिळालं मग मी स्वर्गाला जाईल, वैकुंठाला जाईल, कशाला असा विचार करता तुम्ही. कीर्तन प्रवचन पुण्य मिळवण्यासाठी, स्वर्गाला जाण्यासाठी करू नका. आपल्या जिवंतपणात आपल्या कुटुंबामध्ये स्वर्ग कसा निर्माण होईल याच्यासाठी कीर्तन प्रवचन ऐका. मेल्यानंतर स्वर्गाला जायची कल्पना करता कशाला. स्वर्गाला कुणी जावा, शहाण्या माणसाने कशाला जायचं स्वर्गाला. ज्याचा गावाला लई त्रास आहे, त्याचा घराला लई त्रास आहे, त्यांनी कुठं जावा. आणि देवानं सांगावा प्रभू तू यांना तिकडं तुझ्या घरी नेऊन ठेव, आमच्या घरी नको देऊ. चांगल्या माणसानं कशाला स्वर्गाला जायचं, काय कारण आहे स्वर्गाला जायचं. वैकुंठाला चांगल्या माणसाचं काय काम आहे. मला जो चांगला माणूस आहे, हा चांगला माणूस आहे, त्याने चांगल्या माणसात यावा आणि चांगल्या माणसामध्ये भक्तीचा, ज्ञानाचा, सत्कर्माचा सुकर आनंद लुटावा. म्हणून कीर्तन भजन ऐकण्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्ही पहिला विचार करायचा, मला याच्यातून पुण्य मिळवायचं नाही. मला उद्या सकाळी माझ्या घरात ज्यावेळा वागायचंय, जगायचंय, राहायचंय, त्यावेळा या कीर्तनामधून, या संतांच्या विचारामधून मला रोजच्या जगण्यासाठी काय इथून घेऊन जायचंय त्याच्यासाठी कीर्तन प्रवचन ऐका. मला सांगा, तुम्ही बाजारातून 200 रुपये किलोचे, 150 रुपये किलोचे सफरचंद आणले, दिवाळीला 5000 रुपयाचा ड्रेस मुलाला घेतला, आपल्याला 10,000 रुपये साडी घेतली. आपण बाजारातून, मार्केटमधून फळ, बदाम, काजू आणतो, विकत आणता का नाही तुम्ही, आणता विकत.
आणि जी वस्तू आणली त्याचा पूर्ण उपभोग तुम्ही घेता का फेकून देता? बदामाचा 1 किलोचा पुडा आणला, दिसला दुसऱ्याच्या खिडकीत टाकून दिला. काजू आणले, तिसऱ्याच्या खिडकीत टाकून दिले. असं केलंय? हा, लपून ठेवले खाण्यासाठी. जर आणलं तर त्याचा तुम्ही उपयोग घेता. बरोबर? तुम्ही आणलंय ना, तुम्ही घेतलंय, विकत घेतलंय, आणलंय. मग जर बाहेरून आणलेल्या गोष्टीचा जर तुम्ही उपयोग घेता तर या मंडपामध्ये जो सप्त्यातला विचार आणलाय, हा या विचाराचा तुम्ही घरी नेऊन का उपभोग घेत नाही? हा माझा प्रश्न आहे. का घेत नाही उपभोग? याला का सोडून देता? अरे जी गोष्ट, आता हे काय फुकट आलंय का? याला खर्च किती आला? मंडपाला खर्च, स्पीकरला खर्च, ह्या सगळ्या गोष्टीला खर्च आहे. तुम्हाला इथे यायला सुद्धा खर्च लागला. 200 किलोमीटर अंतरावरून मी कीर्तनाला आलोय, महाराजाला सांगितलं मला खर्च लागला. तुम्हाला तुमच्या गाडीतून, स्कूटरवर, रिक्षानं कशा तरी खर्च लागलाच ना. लाखो रुपये खर्च. मग या लाखो रुपये खर्चाचा विचार जर 200 रुपयाचे सफरचंद तुम्ही आणले तर संपूर्ण खाता, मग लाखो रुपयाचा हा विचार तुम्ही का त्याचा आचार विचार करीत नाही? हा का फेकून देता? हा सुद्धा याचा उपभोग घेतला पाहिजे. आणि याचा उपभोग घेऊन त्याच्या आपल्या जीवनामध्ये, जसं दूध विकत आणलं तर दूध पितो, तसं महाराज ह्या संतांचा विचार सुद्धा आपण प्याला पाहिजे, तो स्वीकारला पाहिजे. एक लक्षात नेहमी असू द्या, किती सुंदर जेवण बनवलं तरी जेवणाला पाहून कधीही पोट भरणार नाही. ते जेवण काय करावं लागल? खावा लागल. तसं कितीही सुंदर ऐकलं तरी आपलं कल्याण होणार नाही. त्या कीर्तनाच्या विचाराप्रमाणे जगावात लागन तरच कल्याण होणार आहे. लक्षात ठेवा. ऐकलं आणि ऐकलं काय सोडून दिलं. ऐकलं आणि घरी गेले, महिला आली, पुरुष घरी आले कामावून. त्याने विचारलं, काय ग, त्या बडे महाराज आले होते का आळंदीचे? हो आले होते. कीर्तन कसं काय सांगितलं? फार छान सांगितलं, अतिशय छान सांगितलं. असं का? कुठला अभंग घेतला होता? अभंग ना, अभंग वय, अभंग अतिशय छान अभंग होता. अगं सुरुवात काय होती? नसली सुरुवात तर शेपूट सांग, त्याचं काय शेपटी सांग, मधी सांग. हो म्हणले, माझ्या ध्यानात होता, पण 2 गल्ल्या वलांडल्या दुसऱ्या बोळीत गेला. गल्ली वलांडला की अलीकडच्या पुलाकडे आले आणि पुला वलांडल्या बरोबर अभंग विसरला, म्हणजे पुला खाली गेला. झालं काय अभंगाला? का? उपभोग आपण जोपर्यंत त्याचा. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, 3 गोष्टी पक्क्या ध्यानात ठेवायच्या. चांगलं ऐकायचं श्रवण, चांगलं ध्यानात ठेवायचं स्मरण, आणि ध्यानातलं वागण्यातच आणायचं अनुकरण. तर तुम्हाला त्याचा 100% फायदा होणार. 100% चांगलं ऐका, ऐकलेलं लक्षात ठेवा आणि लक्षातलं वागण्यातच आणा, आचारात आणा, विचारात आणा ते. आणि मग त्याच्या वाट तुम्ही, जसं तूप खाल्लं, तुपानं जर रूप येतं तर विचारानं सुख मिळतं. लक्षात ठेवा. तुपानं जर रूप येत असेल तर विचारानं सुख मिळतं. सुख अलग लक्षात. जसं अन्न ह्या शरीराला बदलवतं, अन्न कुणाला बदलवतं? अन्नमय शरीर याला बदलवतं. आणि कीर्तन कुणाला बदलतं? जसं अन्न शरीराला बदलतं तसं कीर्तन मनाला बदलतं. लक्षात ठेवा, मनाला बदलतं. हा कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग,
शरीर अन्नानं शरीर बदलतं आणि विचारानं मन बदलतं. लक्षात ठेवा, विचारानं मन बदलतं, बुद्धी बदलते, वागणं बदलतं. विचार बदलला की सगळं बदलतं. का तर विचाराच्या पोटी का बदल होतो, तर विचाराच्या पोटी सुख जन्माला येतं आणि सुख त्याच्याच पोटी जन्माला येतं. म्हणून विचारा वाचून नपविजे समाधान, विचाराशिवाय समाधान जन्मा. मग हा सगळ्यात जास्तीत जास्त क्वालिटीनं, दर्जानं, जास्तीत जास्त सर्वांगानं विचार. मग जर विचाराच्या पोटी जन्माला जर सुख येतं तर आपण ठरूया. काय ठरू की आपल्याला सुख पाहिजे. मग विचाराच्या पोटी जन्माला येतं. मग हा विचार राहतो नेमका कुठं? कुणाच्या घरात? बंगल्यात राहतो, व्हाईट हाऊस मध्ये राहतो, मुंबईला राहतो, पुण्याला राहतो, दिल्लीला, कुठं राहतो? कुठं विचार? ह्याला विचारा ना, कुणाजवळ तू राहत असतो? आम्हाला तुझ्या जवळ यायचंय, तुझा पत्ता सांग, गल्ली नंबर, फ्लॅट नंबर काय असेल ते सांग आम्हाला. विचार कुणाजवळ राहतो? विचार सांगतो मी फक्त अतिशय आवडीनं, अतिशय निष्ठेनं आणि अतिशय श्रद्धापूर्वक मी फक्त सज्जन माणसाजवळ राहतो, दुसऱ्याजवळ राहतो. फक्त सज्जन. सज्जन म्हणजे कहे चिठा. फक्त सज्जन माणसाजवळ मी राहतो. त्याला सज्जनाला संत म्हणतात, साधू म्हणतात, योगी म्हणतात, महात्मा म्हणतात, जीवनमुक्त म्हणतात, विदेहमुक्त म्हणतात, आत्मसाक्षात्कारी म्हणतात. त्याला हजार नाव आहेत. कुणाला? त्या सज्जन माणसाला. संत म्हणलं की आपल्याला जरा थोडस लांबचा माणूस वाटतो. तो नाही बा, आपण कसं काय, हे संत आहेत, हे साधू आहेत. आणि सज्जन माणूस म्हटलं की आपल्याला थोडासा कसा वाटतो? जवळचा वाटतो. मग साधू, संत, महात्मा कुणाला म्हणतात? हेच यांच्याजवळ राहतो. ह्याच हात. मग हा माणूस कुठं राहतो? या माणसाला कसं काय ओळखायला? आणि हा माणूस समजलं तर फार अवघड आहे. साधो नाही सर्वत्र चंदनम नवने वने, शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे. साधो नाही सर्वत्र चंदनम नवने वने. हा ओळखायचा कसा माणूस? आणि याला ओळखणं लय अवघड आहे. नवरा संत असला तर बायकोला कळत नाही, बायको संत असली तर नवऱ्याला कळत नाही, मुलगा संत असला तर आईबापाला कळत नाही, मुलगी संत असला तर घरादाराला समजतच नाही. महाराज, इतकं अवघड काम आहे ह्या सज्जन माणसाला समजून. आपली बायको संत आहे, 4 पोरं राजा ऋतुध्वजाला झाली तरी राणी मदालसा संत आहे हे त्याला शेवटपर्यंत कळालं नाही. माझी बायको संत आहे. विषाचा प्याला आई बापानं मीराबाईला प्यायला दिला तरी माझी मुलगी संत आहे त्यांना विष देईपर्यंत कळलं नाही. मरून गेला हिरण्यकश्यपू, मरून, तरी माझा मुलगा प्रल्हाद संत हे त्याला कळलं. मला सांगा, आपल्या घरात जन्माला आलेला जर साधू कळत नाही तर तास 2 तासाची आलेला कीर्तनकार बुवा कसा काय कळायला? साधू एका खोलीत. संत आई बापाला कळत नाही, मुलगी संत. इतकं संत ओळखणं फार अवघड आहे. आणि सगळी सुख तर त्याच्याजवळ राहतात, विचार त्याच्याकडे राहतो, त्याला ओळखणं इतकं अवघड आहे. मग ओळखायचा कसा याला? जर आपल्या पोटी जन्माला सदेह तुकोबाराय वैकुंठाला चालले, अख्ख्या गावात 42 वर्ष तुकाराम महाराज राहिले, जिजाबाई राहिल्या, सगळे राहिले, तरी वैकुंठाला जाईपर्यंत त्यांना कळाला तुकोबाराय काय आहेत. खरे जा महाराजांनी स्वतः सांगितलं, अरे मी तुम्हाला देव घेऊन आलो, तरी महाराजांनी सांगितलं नाही, नाही कळलं महाराज. इतकं ही गोष्ट. मग तुम्ही म्हणाल महाराज हे कळण कशाने? यासाठी फक्त 3 परीक्षा, फक्त 3 परीक्षा. एक परीक्षा तुम्हाला देवानं सांगावा, हे संत आहे, जा यांची सेवा कर म्हणजे तुला सुख मिळेल. जा, एक तर देवानं सांगा. जसं नामदेव महाराजाला पांडुरंगानं सांगितलं, औंड्या नागनाथाला विशोबा खेचराकडे जा, तुला विचार कळन आणि सुख कळन, देवानं सांगावा. ही परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी.
जग जेठी करुणा केली परी जग जेठी करुणा केली मेहरबानी करून प्रमाण देऊ नका. आता मुख्य विषयाला बाधा येते म्हणून मलाही पाठ ना महाराज. मी नुसतं प्रमाणाला प्रमाण देऊ का तुम्हाला? 50 वर्ष आळंदी गावात मी राहतोय म्हणल्यावर मला असं ना माहिती काही. विठ्ठल विठ्ठल त्याला राग येऊ देऊ नका, पण मुख्य विषयाला फाटा बसतो लक्षात ठेवा. आणि म्हणून काही गोष्ट मी म्हणलं ना म्हणा म्हणा तुम्ही. मी आपल्याला यासाठी सांगतोय की मुख्य 3 गोष्टी. एक महत्वाचा मुद्दा, सुख हे विचारात राहतं आणि विचार हा सज्जन, तो विचार म्हणतो मी सज्जन माणसा जो राहतो, साधू जो राहतो. आणि मग साधूला ओळखणं किती अवघड आहे हा मी तुम्हाला मुद्दा सांगतोय. सर्वसामान्य माणसाला आपल्या रोजच्या जीवनात जगण्याचा मुद्दा कळला पाहिजे की सुख याच्या जो राहतंय सज्जना जो राहतंय. बरोबर. मग हा सज्जन ओळखायचा कसा? त्या सज्जनाला ओळखण्यासाठी 3 परीक्षा. एक परीक्षा देवानं सांगावा हे सज्जन आहेत, हे संत आहेत, हे साधू आहे, महात्मा, जा आणि तिथं तुम्ही जाऊन सेवा करा. जसं पांडुरंगानं नामदेवरायला सांगितलं, ही पहिली परीक्षा. दुसरी परीक्षा, नाही देवानं सांगण्याचा योगायोग आला तर तुम्ही ज्याच्या जवळ राहता त्या संतानं तरी सांगावा, जा हे तू काय कर, यांची सेवा कर, माझ्याकडं येण्याऐवजी यांची सेवा कर. जसं बीड परगणातल्या एका ब्रह्मवृंदाला ज्ञानेश्वर महाराजाच्या पुढे धरणं घेतल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजाने स्वतः सांगितलं त्याला की बाळा सज्जनग्रस्ता, मला विचारण्यापेक्षा तू देहूला जा, म्हणजे देहूला तुला आत्मसाक्षात्कार होईल, देहूला जा. हे ज्ञानेश्वर महाराजानं सांगितलं त्या ब्राह्मणाला की तू देहूला जा. भंडाऱ्या डोंगरावर तुकाराम महाराज आहेत, त्यांच्याकडे जा आणि त्यांना हे प्रश्न विचार, तुला ते सगळं सांगतील, जी अपेक्षा आहे ना तुला सांगतील. हे संतानं सांगितलं. बरोबर. किंवा चांगदेव महाराज भेटायला ज्ञानेश्वर महाराजाला आले आणि 65 वह्या लिहिल्या आणि ते चांगदेव महाराजाला कळे ना, मला समजत नाही. मग चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजाकडे गेले, महाराज तुम्ही हे पत्र लिहिले मला कळत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं तुम्ही मुक्ताबाईकडे जा, तुम्हाला मुक्ताबाई सांगेल. बरोबर. म्हणजे एकतर साधूचं सांगत असताना देवानं सांगावा अथवा संतानं सांगावा की जा तिथे जा. मग ज्ञानोबारायने मुक्ताबाईला सांगितलं, मुक्ता चांगदेव येणार आहे आणि त्याला तुम्ही ह्या 65 वह्या समजून सांगा. आणि मग चांगदेवाला जेवढा समजून सांगितलं तेवढा चांगदेव म्हणे आजीच जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, जर तुम्हाला देवाची कृपा नाही झाली, जर साधूची कृपा नाही झाली तर तिसऱ्यांदा तुमचा स्वतःचा अधिकार बदलला पाहिजे. तुम्ही स्वतः वागणं बदललं पाहिजे. तुमचं मन, तुमची बुद्धी तुमच्या कर्तव्याच्या आणि कर्तबगारीच्या, साधनेच्या आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही स्वतः बदलून घेतलं पाहिजे. आणि मग तुम्हाला कळेल. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण Hare
तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण आपल्या स्वतःच्या कर्तव्याच्या जोरावर साधनेच्या भक्तीच्या आणि विचाराच्या जोरावर आपल्या स्वतःत बदल करून घ्यावा आपुली आपण करा सोडवण संसार बंधन हा तरीच महिमान येईल कळो बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू उदंड त्या गायी म्हैशानी शेळ्या परी त्या निराळ्या कामधेनू. आणि हे मिळणं हे अतिशय अवघड गोष्ट असल्यामुळे ज्या वेळेला पंढरीमध्ये नामदेवराची कीर्तन व्हायची ज्ञानेश्वर महाराज आदी करून ही भावंड कीर्तनाला उभी राहायची आणि त्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमेश्वर परमात्मा रुक्मिणी सकट अनेक संतांची मांदी आणि अनेक श्रोत्यांची गर्दी व्हायची तिथे. आणि त्यावेळेला हा विचार संत नामदेव महाराजांचा संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा विचार समाजात रुजू लागला ऋतू लागला अंतकरणात बदल होऊ लागला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मनातच आलं की चोखोबरात बदल करायचा. आणि म्हणून पांडुरंगानं नामदेव महाराजाला सांगितलं आणि चोखोबाराला बोध दिला. आणि चोखोबारायचं गाव मंगळवेढा जवळच गाव आणि ते त्यांच्याबरोबर अनेक माणसं पंढरपूरला येत होती आणि चोखोबारा येत होते. परंतु चोखोबारायला ज्यावेळेस विचाराची खून कळाली संताची पत्ता कळाला खून कळाली सुखाचा रस्ता कळाला तेव्हापासून चोखोबारायचं बोलणं वागणं सगळं हळूहळू बदलत गेलं होतं. त्यांच्याबरोबर राहणारी माणसं म्हणायची महाराजांचं पूर्वीचं वागणं कसं होतं आजचं कसं झालंय आज बदललं आहे. आज त्यांचं बोलणं फार मऊ साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं वागणं. आणि ज्यावेळेस स्वतःत बदल होतो जसं एखादी चाल तरी कुणाला नवीन म्हणला कुणाकडून शिकला बरं मला सांग बरं याचा आरोह अवरोह सुरुवात शेवट राग मला सांग बरं जसा माणूस विचारतो तसं आपल्यापेक्षा तज्ज्ञ माणसाला आपण विचारतो का नाही हे मला माहीत नाही एवढं सांगा. तसं त्यांच्याबरोबरची जी माणसं होती अरे तुम्हाला कसं काय कळलं आम्ही तुमच्याबरोबर वारीला जातो सगळं आम्हाला कळलं पण तुमचा विचार बदलला आहे तुमच्या वागणं बोलणं सगळं सुखाच्या तुमच्या प्रकृतीची विचाराची धारणा बदललेली तुमच्या प्रकृतीची हे कसं काय झालं कुठं तुम्हाला हे मिळलं कुठं हे कसं मिळलं. चोखोबाराय म्हणतात हे माझं वागणं बोलणं हे जे मला मिळालेलं आहे ना हे सुख तुम्हाला जे वाटतं ना हे फक्त सुख मला साधूकडून मिळालेलं आहे. हरपण म्हणले साधू तुम्ही कीर्तन ऐकता आम्ही कीर्तन ऐकतो तुम्ही बसता आम्ही बसतो परंतु महाराज आपल्याला माहिती आहे का आपली स्वतःचा अधिकार बदलून घ्यावा लागतो. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे कसं सकाळच्या प्रहरी माणसं फिरायला जातात रस्त्याच्या कडेला अनेक प्रकारची गवतं असतात उन्हाळ्यामध्ये सुद्धा परंतु हरळीच्या गवतावरच दवबिंदू येतात दुसऱ्या गवतावर दिसत जे हरळे ना दुर्वा त्या दुर्वावरच दवबिंदू दिसतात असे कण पाण्याचे शुभ्र चांदीसारखे चमकतात. शेजारी दुसरं गाजर गवत असतं किंवा दुसरी गवतं असतात त्याला अजिबात नाही. असं आपण पाहिलं त्या गवताला जर विचारलं की हवेमध्ये दवबिंदू होते का म्हणले आहेत. मग तू घेतले आणि यांनी नाही घेतली हे म्हणले झोपा काढीत बसले ते झोपा काढीत बसले मी घेतले बा का माझ्यामध्ये मी लायकी तयार केले की उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा सकाळच्या प्रहरी बाष्पीभवन जे चाललेलं असतं त्याच्यातून खेचून मी घेतलंय आणि मी माझ्या अंगावर वाढवून माझं सौंदर्य वाढवलंय. यांना ते खेचता आलं नाही यांना ते घेता आलं नाही त्यामुळे हे सुकून आणि वाळून चाललेत मी मात्र सतेज आहे. वास्तविक पाहता हवा सगळी सारखीच आहे का नाही सारखीच आहे सगळी हवा तरी पण हरळीने स्वतः बदलून त्या हवेतला दवबिंदू हवेतला बाष्प हवेतलं पाणी खिचून घेतलं बाकीच्याला घेता नाही आलं. तसं जीवनामध्ये जगत असताना आपल्या कुटुंबात आपल्या ऑफिसमध्ये आपल्या जगण्यामध्ये आपल्या वागण्यात आपल्याच कुटुंबात आपण जरी 4 माणसाचे 10 माणसाचं कुटुंब असलं तरी दुर्वासारखं आपल्या घरात वागत असताना आपण जीवनात जगत असताना कुठे आपल्याला दवबिंदू मिळेल आणि कुठे आपलं सौंदर्य वाढणार आहे आणि कोणता विचार आपल्याकडून कसा घ्यायचा आहे आणि आपला विचार आपली बुद्धी आपलं बदलायचं कसं हे ज्याची त्याने ठरवायचे दुसरा नाही ठरू शकत. लक्षात दुसरा नाही ठरू शकत ज्याची त्याने ठरवायचे. पुस्तकं सगळे वाचतात सगळेच अभ्यास करतात सगळ्याला गुरुजी सारखं शिकवतात
तरी मार्क पडत असताना सगळ्याला सारखे पडत नाहीत. पडतात का? नाही. एकच पेपर गुरुजी सगळ्याला देतात आणि एका ब्लॅकबोर्डवर सगळं शिकवतात, परंतु आपली स्वतःची कपॅसिटी काय आहे, धारणा शक्ती काय आहे, आपल्या अंतःकरणाची आकलन शक्ती काय आहे, ही वाढवायचा सतत माणसानं विचार करावा, चांगल्यातला चांगला विचार करावा आणि आपण स्वतः बदलून जायचा प्रयत्न करावा. आपण स्वतः बदलावा, हळूहळू आपण बदलत राहावा. विचारानं, बुद्धीनं, मनानं, अभ्यासानं, साधनेनं बदलावा. आपण तसं चोखोबार आहे बरोबर. अनेक जण, आता मी कीर्तन सांगतोय, सगळ्याला सारखं समजणार आहे का? नाही. तुमचे स्वतःच्या ग्रॉस्पिंग पॉवर्स कशा आहेत त्याच्यावर माझे विचार तुमच्यात शिरणार आहेत. सगळ्याला सारखं समजणार नाही. ग्रॉस्पिंग, आपली आकलन शक्ती किती आहे त्याच्यात लक्षात येत असतं. सगळं सारखं समजत नाही. मी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सर्व्हिस केली 30 वर्ष. आळंदी ब्रँच, मरकळ ब्रँच मॅनेजर म्हणून 21 वर्ष मी काम केलं बँकेमध्ये. मला माहिती आहे, माझ्या हाताखाली काम करणारे जरी सगळ्याला सारखं सांगितलं तरी सगळ्याचा रिपोर्टिंग माझ्याकडे सारखं येत नव्हतं. रिपोर्टिंग सारखं येत नसं, वेगळं यायचं. मग त्यांना समजून सांगला, असं नाही असं आहे, हे असं नाही असं आहे. का? तर ग्रॉस्पिंग पॉवर्स ज्याला असतात ना त्या सगळ्या सारख्या नसतात. प्रत्येकाची आकलन शक्ती भिन्न असते आणि म्हणून जीवनामध्ये आपली आकलन शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करा. विचार बदलण्याचा, विचार वाढवण्याचा, विचाराची उंची आणि विचाराची शुद्धता आपण बदलवलीच पाहिजे. आणि ती कशानं बदलते अभ्यास करा. आपला विचार हा विचार शुद्ध विचार, विचाराची उंची, विचाराची शक्ती, विचाराच्या कक्षा सतत अशा विकसित झाल्या पाहिजेत आणि तो विचार सतत वाढता असला पाहिजे. जशी वर्षा काळामध्ये नदी ही सतत वाढती राहते तसा विचार आपला सतत वाढता राहिला पाहिजे. शरीर म्हातारं झालं तरी चालेल पण आपलं मन म्हातारं होता कामा नये, आपली बुद्धी म्हातारी होता कामा नये. आपली बुद्धी आणि आपलं मन हमेशा जवान असलं पाहिजे. देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखिजे, तैसे हे जाणे जे गीता तत्व. तशी पार्वती नावाची शंकराची पत्नी नित्य नूतन आहे. रोज त्याचे रूप नवं, रोज नवं आणि रोज बदल तिच्यात. का? विचार माणसाचा जितकं तुम्ही विचार कराल तितका नवा विचार तुम्हाला सुचणार आहे आणि तितके विचाराच्या कक्षा. चोखोबाऱ्या म्हणतात हे बदल हा संत विचारातून होतो. आणि हा तुम्हाला कुठं मिळाला हा बदल? महाराज म्हणतात फक्त साधूजवळ. अहो साधू मिळणं फार अवघड आहे, मग हा विचार सुख मिळालं कुठं? त्यांनी पत्ता सांगत असताना असा पत्ता सांगितला, सुख हे फक्त संताजवळच असतं. म्हणून सुख शोधायचं कुठं म्हणले? मग संत शोधायचा कुठं? हे अभंगाच्या पहिल्या सुखानुपम संतांचे चरणी, सुखानुपम संतांचे चरणी, सुखानुपम संतांचे चरणी. सुख कुठं राहतं? मी आपल्याला सांगितलं, सुखाचे मायबाप हा विचार आहे आणि विचार कुठे राहतो? हा विचार साधूजवळ राहतो.
उत्तमातला उत्तम विचार, अधमातली अधम गोष्ट सोडून, विकृती आणि विकार सोडून निष्पाप, निष्कलंक, स्वच्छ, पवित्र, व्यापक अशा प्रकारचे विचाराचं राहण्याचं ठिकाण हे सज्जनाचं अंतकरण आहे, हे सज्जनाचं बुद्धी आहे, हे सज्जनाचं शरीर आहे. त्याच्या शरीरामध्ये हा विचार, उत्तमातला उत्तम विचार त्याच्याजवळ राहतो. त्याला साधू, महात्मा, जीवनमुक्त असं काही म्हणा, पण विचार त्याच्याकडे राहतो. आणि तो माणूस मिळणं किती अवघड आहे मी तुम्हाला अभंगाच्या पूर्वार्धात सांगितलेलं आहे. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळात सागळ तरवेल, परी त्या साधूची भेट न होईल गा. आणि म्हणून त्याला 3 पर्याय सांगितले. त्यात चोखोबारा ह्या 3 पर्यायाला बाजूला डावलून सांगतात, नाही ठीक आहे, सर्वसामान्य माणसाला या गोष्टी ह्या विज्ञानाच्या काळात, या घाईगर्दीच्या काळामध्ये, ह्या मोबाईलच्या काळामध्ये, ह्या सगळ्या नोकरीच्या पळापळीच्या धावपळीच्या काळामध्ये एवढी माणसं शोधून काढणं किती अवघड गोष्ट आहे. म्हणून सोपा साधा पता सुख अनुप संताचे चरणी साधूजवळ राहतो. चरण म्हणजे स्वरूप आणि स्वरूप म्हणजे विचार. त्याच्याजवळ विचार राहतो. संतांच्या पायाजवळ हा विचार राहतो. बरोबर आहे. कुणाजवळ राहतो? त्याच्या पायाजवळ राहतो. का? नम्रपणाने त्याच्या पायाशी तो विचार राहतो. आणि म्हणून आपण त्याच्या पाया पडायचे. आपण कुठं राहायचे? पाया का पडायचं? समाधीच्या पाया, तुकोबराच्या पाया, ज्ञानोबराच्या पाया का पडायचं? त्याच्या पायाजवळ विचार राहतो. सुख त्याच्या पायाजवळ राहतं. आणि मग ते आपण कुठं ठेवायचे? आपल्या मस्तकात ठेवायचे ना, आपल्या मस्तकात ठेवायचे. बरोबर. कारण सुखाची जागा, ठेवायची जागा मस्तक आहे. विचार हा मस्तकात राहतो. विचार हा अंगठ्यात राहत नाही. विचार हा करंगडीत राहत नाही. विचार कुठं राहतो? मस्तकात राहतो. मग तो विचार जर आपल्याला आणायचा असेल, जशा उंच नगरपालिकेच्या टाक्या उंच असतात, बरोबर आहे, पण त्या टाक्या भरण्यासाठी खालून पाणी वर प्रेशरने मारलं जातं. तळातून पाणी, नदीतून, तळ्यातून वर प्रेशरने मारलं जातं. आणि एकदा टाकी भरली, नुसता कॉक ऑन केला की सगळ्या घराघरात बदा 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 नळाला काय जातं. त्यांना पुन्हा मोटार लावायची गरज नाही. का? टाकी उंच आहे ना. ती एकदा भरली की सगळ्या घराला पाणी पडतं. तसं आपल्या जीवनामध्ये संतांना नमस्कार करून, संतांच्या विचाराचा विचार करून, त्यांच्या पुढे विनयतेनं राहून एकदा आपली ही टाकी भरली विचारानं की सगळ्या इंद्रियाच्या वाट, तोंडा वाट, काना वाट, हाता वाट, पाया वाट, सगळ्या इंद्रिया वाट सज्जनपणाचं पाणी बाहेर गेल्याशिवाय राहत नाही. त्याला कॉक ऑन करायची गरज नाही. एकदा विचारानं टाकी भरली, भक्तीनं, चांगल्या विचारानं टाकी भरली की आपल्या तोंडा वाट तो विचार असा सरवतो, पाझरतो. जसा पावसाळ्यामध्ये डोंगर पाझरतो, तसा हा विचार पाझरत राहतो. काना वाट पाझरतो, डोळ्या वाट पाझरतो, नाका डोळ्या वाट पाझरत असताना कुणालाही त्याने बघितलं तर त्याचं कल्याण होतं. कुणालाही बोलला तर त्याचं साधना ही फळाला येते. त्याच्या हातानं चुकीचं काम होतच नाही. पाय चुकीच्या रस्त्याला जातच नाही. का? त्या टाकीतून विजार पाझरतोय सारखा. त्याच्या पायापर्यंत गेला तो. वरून भरलेली टाकी पायापर्यंत अशी पाझरत राहते. परंतु ती भरण्यासाठी तुम्हाला त्याच्या पायात पडावं लागेल. कारण त्याच्या पायाजवळ विचार राहतो ना. विचार कुठं राहतो? साधूच्या. म्हणून त्याच्या पाया पडायचे. नाही म्हणले महाराज कीर्तन झालं, चला पाया पडायला. आला पोरगा पाया पडायला आला. हो म्हणले बाबा, आई बाबा त्यांच्याजवळ लई गर्दी आहे आणि पायाला हात लावता येत नाही, त्यांच्या लई गर्दी. म्हणले मग त्यांच्या डोक्याला डोकं लावून ये की. पायाला डोकं नाही लावते, डोक्याला डोकं लावून ये. चालतं का? डोक्याला डोक्याला डोकं लावून चालत नाही. का? डोक्याला डोकं लावणं म्हणजे भांडण. एखाद्या माणसाला म्हणलं अरे एक 500 रुपये वर्गणी तू दे, म्हणला 1000 रुपये देणार पण उद्या देतो म्हणला. दुसऱ्या दिवशी तो आला, त्याला म्हणला अरे 500 रुपये दे, नाही म्हणला 1000 रुपये दे. तो म्हणला 1000 काय 2000 घ्या, पण गेल्या वर्षीचा हिशोब दिलाय का? म्हणले द्यायचं असलं देण्यात नको देऊ, पण डोक्याला डोकं लावून. काय म्हणलं? डोक्याला डोकं लावणं म्हणजे भांडण आहे, द्वैत आहे. आणि पायाला डोकं लावणं म्हणजे ज्ञान घेणं आहे. म्हणून पायात पडायचं. का? जसं तळातून पाणी टाकीत भरलं जातं, तसं सज्जनांच्या पायाजवळून विचार हा आपल्या अंतकरणात आणि आपल्या बुद्धीत येतो. आणि म्हणून सुख हे सज्जनाजवळच आहे. शांती, विचार हे त्याच्याजवळ आहे. आणि ज्ञानोबा राहतो कसा?
का? मग त्यांनी पत्ता सांगितला. संत मिळणं अवघड आहे, मग तुम्हाला जर पाहिजे असेल सुख अनुपम संताचे चरणी, आणि संत मिळणं तर अवघड आहे. मग हे कुणाच्या जवळ गेलं? मग चोखोबारा सांगतात, बाबा तुला जर पाहिजे असेल ना सुख, अलंका भुवन नांदसे अलंका भुवन संताचे संताची प्रत्यक्ष भुवनी नांदसे, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदसे, प्रत्यक्ष भुवनी पाहायचं असेल तर प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे. अलकावती नगरीमध्ये सुख नांदायला गेलंय. सुख काय गेलंय? नांदायला गेलंय. आता नांदन हा शब्द स्त्री नांदत असते आणि पुरुष नांदवीत असतो. नांदन हा शब्द नांदवणाराच्या सापेक्ष येतो, तसा येत नाही, एकटा येत नाही. हा, नांदवणं हा शब्द नांदवणाराच्या सापेक्ष येतो, त्याला सापेक्ष असला तरच येतो. ह्याला नांदवणारा कोणीतरी असला पाहिजे. आणि हे कुणाच्या घरात नांदायला गेलंय बुवा? जसं आपण म्हणतो ह्या घरकुलामध्ये तुम्ही किती नंबर बिल्डिंग मध्ये राहता, घरकुल आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही कुठं नेमकं कुठं राहता? सी नंबर मध्ये का बी नंबर मध्ये का ए नंबर मध्ये राहता कुठं? तसं आळंदी गाव मोठं आहे. मग हे आळंदी गाव, या गावात जर चोखोबारा सांगतात सुख विचार शांती समाधान हे जर नांदायला तिथे जर गेले तर हे कुणाच्या घरी नांदतंय? याला नांदवणारा कोण पुरुष आहे? हे अभंगाच्या ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज, ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज, ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज, ज्ञानेश्वर माऊली
कुणाच्या घरी नांदायला गेले आणि याला नांदवणारा कोण आहे याचा पत्ता चोखोबराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. कुणाजवळ सुख गेले? महाराज म्हणतात तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर महाराज माऊली या नावानं संज्ञा ज्यांना मिळालेली आहे, आई या नावाची संज्ञा मिळालेली आहे. ज्ञानेश्वर नावाची आणखी कुठं असतील, पण ज्यांना आई अशी संज्ञा मिळालेली आहे अशा माऊलीजवळ हे सुख नांदायला गेले आणि त्याच्या घरात नांदतय. हे विचार सुख तिथं नांदतय. कोण म्हणतंय यांना आई? वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवली प्रगट केली. अनेक प्रमाणानं त्यांना आई ही साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. अशा अनेक अलंकापुरवासिनी ज्ञानाबाई माय बहिणी आम्हाले कुराची चिंता वागवावी कृपावंता. अनेक प्रमाणानं आई हा शब्द त्यांच्याकडे गेलेला आहे. अशा ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांना माऊली असं म्हणतात. त्यांच्या जोग सुख नांदायला गेलं. का त्यांच्या घरी नांदायला गेलं? आमच्या घरी का नाही आलं नांदायला? आहे का नाही? त्यांच्या घरी का गेलं? असं काय त्यांच्या जवळ आहे? तर चोखवारा सांगतात तुम्हाला माहित नाही? तुम्हाला माहित नाही का? हो, त्यांचं काम लय चांगलंय, त्यांचं कार्य मोठं आहे, त्यांचं काम फार मोठं आहे. समाजाच्या विश्वाच्या सर्वांच्या यावत प्राणी मात्राच्या आणि उभ्या मानवताचीच्या कल्याणाचा निर्णय त्यांनी घेतला आहे आणि त्यांचं काम मोठं आहे. या जगामध्ये सगळ्यात सुंदर जर काय असेल तर तुमचं कार्य सुंदर असावं महाराज. तुम्ही सुंदर कशानं बनता? तुमच्या कामातून. चांबडीची सुंदर माणसं खलास झाली, काही दिवसानं चांबडी खलास होते. शरीरानं सुंदर नटवणारी माणसं खलास होतात, पण ज्याचं काम सुंदर आहे ती माणसं सूर्यासारखी जीवनभर आणि जन्मभर समाजामध्ये चमकत राहतात. लक्षात ठेवा, चमकत राहतात. म्हणून आपलं काम सुंदर पाहिजे. सोन्याच्या चांबडीचा कर्ण समाजामध्ये शिल्लक राहिला नाही, पण भिल्लाच्या वंशात जन्माला आलेली शबरी भिल्लीन ही मात्र समाजामध्ये आजही चमकदारपणानं शिल्लक राहिले. का? तिचं काम सुंदर आहे. म्हणून माणसाचं सौंदर्य, शरीर सुंदर जरूर असावा, पण शरीरापेक्षा अजून सौंदर्य त्याच्या कार्यात आणि त्याच्या विचारात असावा. विचाराची सुंदर माणसं जन्माच्या जन्म आणि युगाच्या युग शिल्लक राहतात. म्हणून विचार हा सगळ्यात सुंदर आणि त्याचं काम सुंदर. म्हणून तुम्ही कुठलंही काम करा पण सुंदर करा. काम फार सुंदर असतं, ते तुमचं सौंदर्य वाढवतं. लक्षात ठेवा. म्हणले तुम्हाला माहितीये का, विचार सुख शांती समाधान हे त्यांच्या जवळ का राहायला गेलं असा प्रश्न विचारला. का त्यांच्या आमच्या घरी का नाही येत? त्यांचं काम लय सुंदर आहे हो, त्यांचं काम लय चांगलं आहे. त्यांचे दुसऱ्याच्या कल्याणाचं काम. काय काम आहे त्यांचं? जेने निगमवल्ली त्यांचं कार्य फार मोठे. काय काम आहे? जेने निगमवल्ली प्रगट केली. निगम म्हणजे वेद, वेदातला अमृत गीता आणि गीतेवर त्यांनी काय केले? भाष्य केलं.
आणि भाष्य करत असताना अनेक बारकावे त्यांनी त्याच्यामध्ये पाहिले. का? संस्कृत भाषा जगाशी कळेना, संस्कृत कळत नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांना भारतभर तीर्थयात्रेच्या निमित्तानं प्रवास केला आणि हरेक भाषा त्यांनी पाहिली, चाली रीती रूढी परंपरा त्यांनी पाहिल्या आणि पाहून संस्कृत भाषेवर ज्यावेळेला टीका करायचं ठरलं त्यावेळेस त्यांनी या हिंदुस्थानमध्ये, या भारतवर्षामध्ये आणि या विश्वामध्ये जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्या प्रत्येक भाषेला मान, सन्मान, तिचा आदर आणि तिला योग्य स्थान दिलं. ज्ञानेश्वर महाराजांना योग्य स्थान दिलं. विशेष रूपानं माझा मराठाची बोल कौतुके असंही म्हटलं, परंतु दुसऱ्या भाषेला अवहेलना सुद्धा केली नाही. का? अनंत भाषा लिहिल्या, पण शब्द वापरताना असा वापरला 56 भाषेचा केला असे गौरव. 56 ही संख्या नसून सांगण्याची परिसीमा आहे. 56 पेक्षा जास्त भाषा याच्यात आहेत. 56 ही सांगणं. एखाद्या माणसाला म्हणलं अरे तू ह्या रस्त्याने जाऊ नको, नगरपालिकेचं काम चाललंय आणि तिथं मोठा खड्डा खोडलाय. नाही म्हणला थोडं आहे तिथं, तिथून जागा आहे जायला. एकदा सांगितलं जाऊ नको, दोनदा सांगितलं जाऊ नको, तीनदा सांगितलं, पण तो त्याच रस्त्यानं आला आणि खड्ड्यात पडला, पाय मोडला, दवाखान्यात भरती झाला. त्याच्या मित्राला कळलं की हे तर खड्ड्यात पडून पाय मोडला. मित्र त्याला भेटायला गेला. म्हणला कसा काय पाय मोडला? म्हणला त्या खड्ड्यात पडलो. मित्र म्हणला एकच मोडला होय? काय म्हणला? काय म्हणला? एकच मोडला का? आई म्हणली हा एकच मोडला, एकच मोडला. नाही मला वाटलं 2 मोडले का काय कोणाला. का असं का म्हटला तो? त्याचा हेतू काय? अरे त्या आईला आणि त्याच्या बायकोला तो सांगायला लागला आम्ही दोघं एका कंपनीत कामाला, मी पलीकडच्या बाजूने जायचो. याला एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं. याला किती वेळेला सांगितलं? 56 वेळेला सांगितलं की ह्या रस्त्याने जाऊ नको, नगरपालिकेचं काम चाललंय. पाय मोडलाच ना. अलग लक्षात. 56 ही ज्ञानेश्वरीतली संख्या नाही भाषेची. तुम्ही हरिपाठ म्हणता का नाही रोज? हरिपाठ देवाचे द्वारी उभाक्षेना बरी तेने मुक्तीचारी साधेल्या हरिमुखे मन हा पहिला शब्द झाला. हा पहिला शब्द आणि शेवटचा शब्द समाधी संजीवन हरिपाठ. हा हरी शेवटचा शब्द. ह्या हरी शब्दापासून ह्या हरी शब्दापर्यंत शब्द मोजा. घरी गेल्यानंतर 56 शब्द आहेत हरी शब्द. किती येत? फक्त 56. 57 ना 58 सुद्धा नाही, 55 सुद्धा नाही. हरी हा शब्द 27 अभंगामध्ये ज्ञानोबाराने 56 वेळेला वापरला. का? अरे मी तुम्हाला उद्धारासाठी, तुमच्या कल्याणासाठी, तुमचं चांगलं होण्यासाठी, सुख मिळण्यासाठी तुम्हाला मी हरी हरी म्हणायला एकदा नाही सांगितलं. किती वेळेला सांगितलं? 56 वेळेला सांगितलं. तशा मी ज्ञानेश्वरीत एक भाषा नाही लिहिली, 1000 भाषा लिहिल्या. पण मी तुम्हाला सांगतो अरे मी 56 भाषेचा गौरव केलाय. 56 वेळेला तुम्हाला सांगितलंय की ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, तुमचं कल्याण होईल. माझी तरुण मुलांना, तरुण मुलीला माझी प्रार्थना आहे, माझी विनंती आहे, माझं आव्हान आहे, पाया पडून नम्र असं माझं आव्हान आहे. तुम्ही पुण्या शहरात राहता, शिकलेले समजून घेता, डिग्री भरपूर तुमच्या कागदावर आहे, बरोबर. आपण स्वतःला शहाणं समजतो. तुम्ही गंध लावू नका, माळ घालू नका, आळंदीला जाऊ नका, पंढरपूरला जाऊ नका, का काही करू. पण माझा एक विचार तुम्ही जरूर तरुणांना ऐकावा. काय काय विचार? ज्या मुलाला आई वडिलांना लहानपणी सोडून दिलं, ज्या मुलाला गावामध्ये फारसं मानाचं स्थान त्या वयात त्यांना मिळालं नाही, समाजानं आणि बहुजनानं बहिष्कृत केलं, असा आपल्या भावंडाबरोबर राहणारा, आपल्या बहिणीचं ऐकणारा आणि भावंडाचं ऐकणारा 13 वर्षाचा ज्ञानदेव नावाचा मुलगा एका उजाड अशा शंकराच्या मंदिरात बसून 9000 ओव्या लिहितात. तर या ओव्याचा अर्थ ऱ्हस्व, दीर्घ, अर्धविराम, पूर्णविराम, सिद्धांत, दृष्टांत ह्यानं काय लिहिलेत बुवा, हे काय लिहिलेत, एवढं आपण जर शिकलेलो आहो, विद्यापीठातून उच्च विभूषित म्हणून घेतो,
आणि आपण जर शिकलो तर जो मुलगा शाळेत गेला नाही, अंगणवाडी नाही, बालवाडी नाही, काहीच नाही, आई वडील लहानपणी निघून गेले, ज्याला कुणी जवळ नाही, असा मुलगा काय लिहितो, याचं लिखाण काय आहे, एवढ्या लिखाणाला तुमच्या शिकले सवरलेल्या मुलानं दृष्टी टाकून बघ, जरा दृष्टी टाक. म्हणजे आपल्या शिक्षणात आणि हे न अंगणवाडी बालवाडीत जाताना हे काय लिहिलं यानं, याची चिकित्सा म्हणून वाच. आणि चिकित्सा म्हणून वाचल्यानंतर ही अक्षरं ज्ञानदेवांची आहेत. जसं ऊसाची चिठी रसात ऊस चरकात घातला आणि वाळवली तरी त्या चुटीला वास येतो, रसाचा सुगंध येतो, गोडी येते. ती ऊसाची चिवटी जाळली तरी त्याला साखरेचा वास त्या धुराला येतो, येतो का नाही? ऊसाची चिवटी जाळली ना तरी साखरेचा वास येतो. तशी ही ज्ञानदेवांची भाषा आहे. ही ज्ञानदेवांचं, ज्ञानेश्वरी ही कादंबरी नाही, ज्ञानेश्वरी सकाळ संध्याकाळ पेपर नाही, तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांचं हृदय, हृदय लक्षात ठेवा. हे ज्ञानोबारायचं हृदय, हृदय अंतकरण आहे. सगळंच्या सगळं ज्ञानेश्वर महाराजांना त्याच्यात ओतून ठेवलंय असं. आणि ते अक्षर आपल्या जिभेला जर लागली, जसं सफरचंद लागलं तर त्याचा स्वाद देतो, चिकू लागला तर त्याचा स्वाद देतो, डाळिंब लागलं तर त्याचा स्वाद, अननस लागलं तर त्याचा स्वाद, साखर गुळ लागला तर त्याचा स्वाद येतो, तसा ज्ञानेश्वरीचा शब्द आपल्या जिभेला जर लागला तर ज्ञानदेवांच्या स्वभावाचा स्वाद आल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. तो स्वाद तुम्हाला येणारच. जसं फळ फळ आपल्याला स्वाद देतं ना महाराज, त्याचा स्वभाव आपल्याला सांगतो. मी आंबट आहे का गोड आहे काय तुम्हाला खाऊन बघ, त्याचा स्वाद देतं. तसं महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथ हे ज्ञानोबारायचा हृदय. आणि ते शब्द आपल्या जिभेला लागले की आपली जीभ, आपलं रक्त बदलतं. मला कसं बदलतं? आपल्या रक्तातला DNA बदलतो. काय बदलतो? DNA बदलतो. पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी त्याचा स्वभाव बदलतात, स्वतःचा स्वभाव बदलतात. आणि ज्ञानेश्वरी ग्रंथानं आपल्या रक्तातला DNA बदलतो, बुद्धी बदलते, अंतकरण बदलतं, जीभ रक्तच बदलतं, मुळातून बदल होतो, मुळातून. आणि म्हणून तरुणांना माझी विनंती, तू गण लावू नकोस, तुला लाज वाटते. शाळा कॉलेजला जातोस, तू माळ घालू नकोस, धोतर नेसू नकोस, उपरणं खांद्यावर घालू नकोस, तू तुझ्या याच्यामध्ये राहा. परंतु या 13 वर्षाच्या मुलानं वयाच्या 13व्या वर्षी काय लिहायला घेतलं आणि 16व्या वर्षी ते लिखाण कसं केलं ते जिभेला लावून बघ वेड्या. आणि जिभेला लावल्यानंतर तुझा रक्ताचा DNA बदलतो का नाही? मी आळंदीतच राहतो, मला येऊन फोन कर, नाही तर भेट मला येऊन. हे तुम्हाला मी शुक्रवारची कहाणी सांगत नाही, आंबट खाऊ नका आणि चिंबट खाऊ नका. हे मी ज्ञानदेवांचं हृदय सांगतोय, लक्षात ठेवा. बदलणारच महाराज, करून तर बघ. म्हणून चिकित्सापूर्वक, हेतू पुरस्कार, द्वेषानं, प्रेमानं, कोणत्याही बाजूनं, कुठल्याही बाजूनं, हे ज्ञानदेवाला काही कळत नाही अशा पद्धतीनं तू वाचून तर बघ. महाराज शब्द असे येत, लोखंडाला सोनं व्हायचंय, 2 तुकडे लोखंडाचे होते, 2 तुकडे, आणि 1 तुकडा पहिला गेला आणि त्या परिसाला चिकटला, त्याचं सोनं झालं. दुसऱ्या तुकड्याला राग आला, तो म्हणला मी पहिला इथे, तू नंतर आला, आणि त्याला सोनं का केलं म्हणून दुसरा तुकडा त्या परिसाला मारायला गेला. पहिला तुकडा परिसाला कशाला गेला? शिवायला गेला. आणि दुसरा तुकडा कशाला गेला? मारायला गेला. मारायला गेल्याबरोबर त्या परिसाला चिकटल्याबरोबर याचं काय झालं? सोनं झालं का नाही? तसं ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी परीस वेळा, प्रेमानं जा नाही तर द्वेषानं जा. तू तुझं जीभ फक्त चिटकून तर बघ तिथं, तू जीभ लावून तर पहा ना तिथं. अगा फोडा वया लागी, लोह मिळो का परिसाचे अंगी, ते मिळतीये प्रसंगी सोनेच होई. रामाची भक्ती करणारे वैकुंठाला गेले आणि रामाला युद्ध करून रावणासारखा बहादर जिरीस आणलं रामाला, तरी मेल्यानंतर तोही वैकुंठालाच गेला महाराज. तो खाली नाही राहिला,
तसं कोणत्याही बाजूनं बुद्धी पुरस्कार द्वेषानं, न कपडे बदलताना, काही न करताना, चालता चालता ज्ञानेश्वरी वाच, गाडीत वाच, न आंघोळ करताना वाच, रस्त्यानं वाच, कुठेही वाच, पण तुझ्या जिभेला लावून बघ बहादरा, मग तुझं DNA रक्ताचा बदल जो आहे ते बघून घे. आणि म्हणून महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथ हा विश्वाच्या कल्याणाचा, विश्वाची मायबाप आहे. आणि हे एवढं मोठं काम ज्ञानोबाराने अवघ्या 13व्या वर्षाच्या सुरुवातीला सुरू केलं आणि 15-16व्या वर्षात काम पूर्ण केलं महाराज. आणि म्हणून सुख, शांती, समाधान, ऐश्वर हे सगळे गुण त्यांच्या घरात नांदायला गेले. एवढं का केलं ज्ञानेश्वर महाराजांनी? त्याचं कारण संसारी आसक्त, माया मोहरत, ऐशे जी पतित तारावया. महाराज आंधळा रस्त्याने चालला आणि खड्ड्याच्या जवळ गेला तर शहाणा मनुष्य म्हणतो, सुरदासजी तिकडे जाऊ नका, खड्डा खोदलाय तिथं जाऊ नका. त्याला ऐकू नाही गेलं. हा पळत उठतो आणि त्याला हाताला धरतो आणि त्या आंधळ्याला बाजूला काढतो. हा मानवी स्वभाव आहे. तर ज्ञानदेवांचा स्वभाव संताचा आणि राजाचा स्वभाव आहे. ते समाजाला खड्ड्यात पडत असताना का गप्प बसतील? मानवाचा स्वभाव जर आंधळ्याला पडू देत नाही तर ज्ञानोबाराय मोठे संत आहेत, विश्वाच्या कल्याणासाठी चालले, ज्याच्यासाठी आलं तेच काम करणार ना. आणि म्हणून संसारात आसक्त, रममान, रत अशा झालेल्या माणसासाठी ज्ञानोबारायने संसारी आसक्त, माया मोहरत, ऐशे जे पतित तारावया, ऐशा पतितांचा करावया उद्धार, यांचा उद्धार करण्यासाठी ज्ञानोबारायने 65 हरिपाठ, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी ग्रंथ महाराज लोक कल्याणासाठी दिला. फक्त तुमची जीभ त्याला लावून बघा, तुमचा स्पर्श करून बघा. आपल्या बुद्धीला, आपल्या शरीराला नुसतं चिटकून तर बघ रे, नुसतं पहा, लांबून कशाला. हे संप्रदायाचं आहे, वारकरी संप्रदायाचं आहे, हे महाराजाचं आहे, हे गंधावाल्याचं आहे, हे माळकऱ्याचं आहे, अशी भाषा कुठंच नाही त्या ग्रंथामध्ये. ही फक्त विश्व कल्याणाची भाषा, हे विश्वची माझे घर. आणि म्हणून ही विश्वात माणूस म्हणून जो जन्माला आला त्या प्रत्येक माणसासाठी हे अमृत आहे. आणि त्याला सगळ्याला या अमृताचा चाखण्याचा अधिकार आहे. आणि सगळ्यासाठी ही अमृताची गंगा, ही वाहती नदी कायमची वाहत राहणार आहे. चंद्र फक्त आपण तिथे जाऊन स्नान करण्याची, आंघोळ करण्याची गरज आहे. आणि म्हणून संसारात जे रममान झाले दुःख त्यांच्यासाठी आहे. म्हणून चोखोवराय विनंती करतात, प्रार्थने करतात, चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ सगळ्यात श्रेष्ठ. श्रेष्ठ का म्हणलं त्याचं कारण असं आहे, ही अक्षर नाही, ही कादंबरी नाही, हे संध्याकाळ सकाळ पेपर नाही, आहे काय? ही अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागे चितकळिका उजळल्या श्रीकृष्णे. आणि या ग्रंथाला मोठी ताकद आहे, मोठा आशीर्वाद आहे. काय आशीर्वाद आहे या ग्रंथाला? ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वरया टिकेशी, ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा, वाचील जो कोणी जणी त्याशी लोटांगणी. हे जो वाचील त्याला ज्ञान होईल. मूर्ख, वेडा, दगड, बुद्धिहीन याला वरदान या ग्रंथावर आशीर्वाद आहे. हमेशा गुरुची कृपा आहे, परमेश्वराची कृपा आहे आणि संतांची कृपा आहे, ज्ञानदेवांचं हृदय आहे. म्हणून हा ग्रंथ चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, वाचिता सनात होती जीव. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, राज माऊली तुकाराम. माझी वेळ संपली. 4 गोष्टीला आधार लागतो, मग त्याचं सौंदर्य आणि त्याची ताकद वाढते. स्त्रीला आधार पाहिजे, स्त्रीला सांभाळणारा माणूस लागतो. वेलीला आधार लागतो, द्राक्षाची वेल, काकडीची वेल, कारल्याची वेल, याची वेल, तिला आधार द्यावा लागतो, तिला मांडव घालावा लागतो, मग तिला सुंदर पीक येत असतं. बरोबर? स्त्रीला आधार लागतो, वेलीला आधार लागतो. तसा एखाद्या कोणत्याही कार्याला आणि समाजाला, धर्माला आधार लागतो. महाराज, धर्म वाढायचा असेल, समाजाचा सुंदर विचार वाढायचा असेल तर त्याला आधार लागतो. बिना आधाराशिवाय साधूला आधार लागतो, संत विचाराला प्रचार करण्यासाठी आधार लागतो आणि त्या आधाराची अत्यंत आवश्यकता असते. आणि तो आधार बहुजन समाजानं, सर्वांना, शासनानं, प्रशासनानं, अधिकाऱ्यांना, सगळ्यांना त्याला आधार द्यायचा आहे. महाराज,
सगळ्यांना आधार द्यायचा. मग ज्याला पंगत देता येते त्यानं जीवन द्यायचं, ज्याला पंगत देता येत नाही त्याने ऐकायला यायचं आणि खायला यायचं. बरोबर ना? मला वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते. आणि असं आहे मला, ज्याला भजन करता येतं त्याला भोजन देता येत नाही, आणि ज्याला भोजन देता येतं त्याला भजन येत नाही. बरोबर? ज्याला भोजन देता येतं माणसाला त्याला भजन येत नाही, आणि ज्याला भजन करता येतं त्याला भोजन देण्यात की त्याची ऐपत नसते. देवानं दोन स्वतंत्र वर्ग, म्हणून देणारानं देत जावे, घेणारानं घेत जा. म्हणून शासनात प्रशासनात आपण या घरकुलमध्ये वेगवेगळ्या इमारतीत राहत असलो तरी या सप्त्यानं आता ह्या सगळ्या इमारतीचं एकच घर केलंय. लक्षात ठेवा, एकच घर केलंय. आता वेगळी घरं ठेवलेली नाही. या कमिटीनं, संत ज्ञानदेव ज्ञानोबा तुकाराम या कमिटीनं किंवा या मंडळानं आता ह्या सगळ्या घरकुल वेगवेगळ्या इमारतीतला ABCD काढून टाकला, आणि एकच संत ज्ञानदेवांचा, संत तुकाराम महाराजांचा एकच विचाराच्या झेंड्याखाली हा सगळं घरकुल नांदू लागलेलं आहे. नांदू लागलेलं हे नांदन आहे महाराज. आणि हे नांदन कसं आहे, या विचाराला, या सगळ्या घरकुलाला नांदवणारा हा जो विचार आहे संत ज्ञानदेवांचा विचार आहे, संत तुकोबराचा विचार आहे, वारकरी संप्रदायाचा विचार आहे, सनातन धर्माचा विचार आहे, हिंदू धर्माचा विचार आहे. आणि या धर्माच्या विचाराखाली आता ही वेगळी घरं राहिलेली नाही, आपलं घर एक आहे. आणि या सगळ्या घराचं संरक्षण, याला दृष्ट लागू नये, ह्या घराला दृष्ट लागू नये म्हणून, याला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून सगळ्यांना सावध, अत्यंत निष्पाप, अत्यंत निष्कलंक आणि सगळ्यांच्या आधारानं, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, अशा सगळ्यांच्या आधारानं हे घर असं सतत चालत राहावा ही देवाच्या माऊलीच्या चरणी आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या आणि सगळ्या सहकार्याच्या चरणी विनम्र प्रार्थना करून घराला वाढवा. घराचं सौंदर्य अजून कलर द्या, अजून सुंदर करा, अजून त्याची अंतर्गत डिझाईन करा आणि ते अतिशय आकर्षक, अतिशय सुंदर असं विचाराचं संपूर्ण घर आपलं तयार व्हावा. यासाठी आपण सगळ्यानं कायेनं, वाचेनं, मनानं, तनानं, धनानं, उपस्थितीनं आणि चांगल्या इच्छा, चांगल्या वासनेनं याच्यावर वर्षाव करावा ही देवाच्या चरणी प्रार्थना करून थांबायचं आपल्याला. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी. महाराजांचा सत्कार होईपर्यंत कोणीही जागेवरून उठू नका. कृपया सर्वांनी आहे त्याच जागेवर बसा. ताडकऱ्यांनी बसून घ्या. रामकृष्ण हरी. आज श्री संत ज्ञानोबा तुकाराम भजनी मंडळ यांचं आसाराम महाराज बळे यांनी सुंदर असं चिंतन या तिसऱ्या पुष्पाच्या दिवशी केलेलं आहे. तरी महाराजांचा सत्कार करण्यासाठी कृपया आपले घरकुल फेडरेशनचे अध्यक्ष श्री सुधाकर धोरी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया महाराजांचा सत्कार करण्यासाठी पुढे यावं. तसेच दुसरा सत्कार आपल्या चरोली गावचे प्रमोद शेठ तापकीर
हे आजचं कीर्तन ऐकण्यासाठी चरोली गावावरून इथे उपस्थित राहिले. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या श्री संत ज्ञानोबा तुकाराम भजनी मंडळाचे या गावचे असून त्यांना थोडा सुद्धा अभिमान नाही असे आमचे सुनील भाऊ नेवाळे यांना विनंती करतो की प्रमोद शेठ तापकीर यांचा सत्कार करावा. सुनील भाऊ नेवाळे यांनी प्रमोद शेठ तापकीर यांचा सत्कार करावा. त्यांनी कृपया तसेच त्यानंतर होणारा सत्कार आमचे मोहिते काका नेहमी म्हणत असतात की आमच्या प्रीतीताई अशा आहेत, आमच्या प्रीतीताई तशा आहेत, पण खरंच त्यांचं कौतुक करावं ते थोडंच आहे. प्रीतीताईंचा सत्कार इथे होणार आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांनी मोहिनीताई शिराडकर यांनी कृपया व्यासपीठाजवळ यायचं. तसेच आज उपस्थित असलेले गायनाचार्य पांचाळ महाराज यांच्या धर्मपत्नी इथे उपस्थित आहेत. त्यांचा पण सत्कार करण्यासाठी तनुजाताई पवार यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आज सकाळी काकडा आरतीचा नाश्ता श्री शिवकुमार मैनाळे, दुपारी पारायणाचा नाश्ता धनेश्री गुरुप्रसाद गुब्बार, दुपारची पंगत संस्कार हाऊसिंग सोसायटी सीवन, संध्याकाळची आजचा जो महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आजची पंगत श्री महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटी A23. तसेच अखंड हरिनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा ही आजची होती. उद्याची रूपरेषा अशी असणार आहे 28/12/2023 दुपारी महिला भजनी मंडळ विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ रुपीनगर. उद्याचं कीर्तन हरिभक्तपरायण श्री पांडुरंग महाराज साळुंके सांगली पलोस इथलं असणार आहे. कृपया सकाळचा नाश्ता नागेश विभूती यांचा A13-401. तसेच पारायणाचा नाश्ता श्री दादासाहेब इंगळे नेवाळे वस्ती. दुपारची पंगत स्वामिनी मकासरे हरगुळे वस्ती आणि संध्याकाळची पंगत गणेश हाऊसिंग सोसायटी D24. रामकृष्ण हरी.